बाजारात खूप छान अशी अळूची पानं आलीत. तर खूप दिवसापासून इच्छा होती की अळूवडी बनवायची आणि फायनली ती मी बनवली आणि तुमच्यासोबत म्हणलं चला शेअर करावी. तर खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली होती. बघून तुम्हाला लक्षात येतच असेल. तर बाजारातनं पानं आणली होती. छोटी छोटी होती आणि काळ्या देठाची होती. 7-8 छोटी पानं होती. त्याची देठ काढले, स्वच्छ धुतलं त्याला आणि ते पुसून घेतलं होतं. ते बघू शकता. पहिल्यांदा मी एक वाटण तयार केलं. 7-8 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, जिरं, कोथिंबीर, आलं नव्हतं माझ्याकडे सो मी वापरलं नाही आहे. त्याचं मी एक मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतलं. इथे माझं वाटण तयार आहे. तर आता मी 2 कप आपलं बेसनचं पीठ वापरलं होतं. 2 कप आणि पाऊण कप मी तांदळाचं पीठ वापरलं होतं. तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात अळूवडी. सो तांदळाचं पीठ वापरलं आणि चवीनुसार त्याच्यामध्ये तिखट टाकलं. छोटी छोटी चमची होती मसाला डब्यातली, तर ती 2 वापरली इथे मी. थोडंसं हळद टाकलं कलरला आणि चवीपुरतं मीठ टाकलं. जे आपलं वाटण होतं तेही टाकलं त्याच्यामध्ये आणि चिंच भिजत घातली होती. चिंच आणि गुळाने काय होतं, जे बरेच जणांचा घसा खवखवतो अळूच्या पानाने, ते खवखवणार नाही. तर तीळ घेतले होते. तीळ मी फोडणीमध्ये टाकून वापरले. ते मोहन केलं होतं आणि त्याच्यामध्ये तीळ टाकलं कडकडीत तेलामध्ये आणि ते मी त्या पिठामध्ये टाकलं. थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. एकदम पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. खूप पातळ बनवायचं नाही आहे पीठ. तर मीडियम बनवायचं आहे आणि खूप घट्ट पण बनवायचं नाही आहे. तर इथं माझं पीठ मळून होतं इथे बघा असं. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, जे आपलं चिंच होतं ते कोळून टाकलं त्याच्यामध्ये आणि 1 चमचा गूळ पावडर होती, गूळ पावडर टाकली आणि ते सगळं मिक्स करून घेतलं परत एकदा. हे बघा इथं माझं मिक्स करून होतं आहे. तर अळूची पानं होती त्याची जी शिरा आहेत ते मी सुरीने कापून घेतल्या. ते बघा. त्याच्याने आपलं जे पीठ आहे व्यवस्थित लागतं आणि ज्या चिरा जातात अळूच्या वड्याला तर त्या जात नाहीत. तर शिरा काढून घ्यायच्या. तर ते सगळ्या शिरा काढून घेतल्या होत्या मी सगळ्या पानांच्या. तर आपलं जे बेलणं आहे त्याच्याने मी थोडंसं त्याला प्रेस केलं त्या शिरांना, कारण एकसारखं आपल्या अळूची पानं व्हावीत म्हणून मी ते दाबून घेतल्या. तर सगळ्या पानांना मी असंच केलं होतं, बेलण्याने दाबून घेतली पानं. तेव्हा तर इथे सगळी पानं झाली होती माझी तयार दाबून. तर आता इथे आपल्याला पीठ लावायचे. तर उलट्या साईडने आपल्याला पीठ लावायचे, जे आपण मळलं होतं बेसनचं. तर ते पीठ लावून घ्यायचं आपल्याला. खूप जास्तही थर द्यायचा नाही आहे आणि खूप पातळ पण द्यायचा नाही आहे. तर मीडियम असं थर द्यायचं आहे आपल्याला पिठाचं त्याच्यावरती. तर सगळं एक पानावरती झालं आहे माझं थर देऊन. आता दुसरं पान घेते. दुसऱ्या पाण्याचं जे उलटी बाजू घेतली आणि जे शेवटचं टोक होतं ते खालच्या पानाच्या शिराच्या साईडने शिराच्या म्हणते देठाच्या साईडने आपल्याला ठेवायचं, म्हणजे उलटी पानं ठेवायचं आपल्याला. तर त्याला पण तसंच थर देऊन घेते पिठाचा. ते बघा. तर 2-3-4 पानाचा मी असं थर दिला एकमेकावर असं करून, म्हणजे उलट्या दिशेने ठेवायचं आपल्याला पानं आणि उलट्या साईडने पीठ लावून घ्यायचं आहे. तर जे बाजूबाजूच्या ज्या कडा होत्या त्याला थोडंसं पीठ लावून ते बंद करून घेतलं. स्क्वेअर शेप द्यायचा आहे आपल्याला याला. तर थोडंसं पीठ लावून मी त्या कडा बंद करून घेते. तर अपोजिट साईडनी पण सेम तसंच करते. इथे बघा, थोडंसं पीठ लावायचं आणि छान असा त्याचा घट्ट असं रोल करायचा. त्यात सेल करायचा नाही आहे आपल्याला. सेल केला की तो सुटू शकतो. तर घट्ट असं आपल्याला याचा रोल करून घ्यायचा. इथे मी रोल करून घेते.
तर रोल तयार आहे माझा. सेम दुसरा बॅच पण मी असाच करून घेतला. आणि एक कढई ठेवली होती गॅसवरती. त्याच्यामध्ये 1-1.5 पेला मी पाणी ठेवलं होतं प्रीहीट करण्यासाठी. एक स्टँड ठेवला आणि एक जाळीला तेल लावून घेतलं आणि जे रोल बनवले होते ना ते मी एक 10 मिनटासाठी वाफवून घेतले होते. तरी ते बघा मस्त अशा आपल्या अळूवड्या वाफवून झाल्या होत्या मस्त. ह्यांना थंड झाल्या की आपल्याला कापून घ्यायचे आहेत. खूप छान लेअर झाले होते त्याचे आणि मस्त कुरकुरीत झाली होती. इथे बघा, खूप जाड पण कापायचं नाही आहे आपल्याला, खूप पातळ पण कापायचं नाही आहे. तर मीडियम असं आपल्याला कापून घ्यायचे आहेत रोल सगळे. इथे बघा मस्त अशी लेअर सुटले होते त्याला. खूप छान झाली होती अळूवडी. म्हणूनच म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावी. खूप दिवसापासून बाजारात पानं येत होती तर बनवायची इच्छा होती. मी सगळे कापून घेतलेत. आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. जर आपण फुल गॅसवरती याला जर फ्राय केले ना ते कुरकुरीत होत नाही आहेत आणि तो कलर पण येत नाही आहेत त्याला जसं आपल्याला पाहिजे. तर छान मंद आचेवर असं मी भाजून घेतले होते सगळे. मंद आचेवर भाजलं की छान कुरकुरीत होता आणि एक छान एक असं मस्त असा कलर येतो. पण ज्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं होतं त्याच्यामुळे छान कलर येतो. मस्त क्रिस्पी होतात. तर थोडा टाईम लागतो. पेशन्स ठेवा. पेशन्स आपल्या कुकिंगमध्ये ठेवायलाच लागतात बायकांना. तर ते पेशन्स ठेवायचे इथे आपल्याला. आणि छान अशा मंद आचेवरती आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. ते बघा छान कलर येतो आहे आपल्याला. तर गावाकडे ना जास्त बनवले जायचे नाहीत. आता कसं सोशल मीडियामुळे सगळीकडे सगळे पदार्थ पोचले जातात. तर गावाकडे हे काय अळूवडे बनायचे नाहीत तर भजी बनवायची माझी आई. तर ते खाल्लं होतं खूप इथे आल्यानंतर. आणि जसं मोबाईलचा वापर वाढला त्याच्यामुळे सगळे पदार्थ सगळ्या गावांमध्ये आता पोचतात. तर मस्त माझी अळूवडी फ्राय करून होती. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना. तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि खूप ट्रेडिशनल आणि घरगुती असं मी रेसिपी घेऊन येते. जास्त फॅन्सी रेसिपी मला आवडत नाहीत स्वतःला. सो घरगुती आणि आपल्या ज्या ट्रेडिशनल आहेत त्या रेसिपी मी बनवायचा ट्राय करते. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. चलो बाय.